आपल्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे, काय सांगा, काय पहिली प्रतिक्रिया आहे? खरं तर आपण बघितलं की काल संध्याकाळी उशिराने भारतीय जनता पक्षाने जळगाव विधान परिषदेसाठी माझ्या नावाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. पहिल्यांदा तर मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पक्ष नेतृत्वाचं खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानेल की माझ्यासारख्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने संधी दिली. आपण जर बघितलं तर या देशाचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, नरेंद्रजी मोदी साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य एका विकासाच्या दिशेने घोडदौड करते आहे. आणि सुदैवाने आपण जर बघितलं तर या जिल्ह्याचे नेते संपन्न महाराष्ट्राचे संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन, केंद्रीय मंत्री आदरणीय रक्षाताई खडसे, दुसरे शिवसेनेचे मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील, आमचे दुसरे मंत्री आदरणीय संजय भाऊ सावकारे, तसेच महायुतीचे सर्वच आमदार खासदार यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातही अतिशय चांगल्या प्रकारे काम या ठिकाणी सुरू आहे. आणि याचीच प्रचिती जर आपण बघितली तर गत काळात ज्या नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी झाल्या त्या जनता जनार्दनाने महायुतीला खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कौल दिलेला आहे. भरघोस मतांनी आणि भरभरून महायुतीचे उमेदवार नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहे. त्यामुळे आम्हाला नक्की विश्वास आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार या ठिकाणी नक्की विजयी होईल. शिवसेना ठाकरे गटाकडून दुसरीकडे आपल्याला आव्हान देण्यात आलेलं आहे, त्यांच्याकडून उमेदवारी आहे. आपण बघतो की निवडणुका असल्या म्हणजे चुरस ही असतेच आणि कुठलीही निवडणूक सोपी समजू नये. आणि समोरची व्यक्ती या ठिकाणी दावा करतच असते, परंतु आपल्या माध्यमातून आपणच या ठिकाणी सर्व जनतेला दाखवलेलं आहे की या ठिकाणी महायुतीचे किती नगरसेवक या जळगाव जिल्ह्यात निवडून आलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या नगरसेवकांची या ठिकाणी संख्या असल्यामुळे नक्कीच भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार. त्यामध्ये सर्वाधिक मतांनी आमची जागा निवडून आली पाहिजे आणि ती निश्चितपणे या ठिकाणी येईल. राज्यामध्ये 17 जागा आम्ही महायुती म्हणून लढतोय, 17 जागा या ठिकाणी आहेत. त्या 17च्या 17 जागांवर विजय हा महायुतीचाच होणार आहे. एक सुद्धा जागा विरोधी पक्षाला मिळणार नाही, एक सुद्धा मिळणार नाही. महापालिकेत जी परिस्थिती झाली, नगरपालिकांमध्ये जी परिस्थिती झाली किंवा विधानसभेमध्ये जी परिस्थिती झाली त्यापेक्षाही वाईट परिस्थिती यावेळेला विरोधकांची या ठिकाणी होणार आहे. लोकांचा विश्वास महायुतीवर आहे, देवेंद्रजींवर आहे, शिंदे साहेबांवर आहे, सुमित्राताईंवर आहे आणि देशामध्ये माननीय मोदीजी, अमित भाई यांच्यावर आहे. आणि त्यामुळे आपण बघा 17च्या 17 जागा महायुतीच या ठिकाणी जिंकेल. भाऊ संजय राऊत म्हणतात भाऊ भाजपचा एखादी विकासाचा मुद्दा दाखवून द्यावा, मी भाजपमध्ये प्रवेश करेन. त्यांना म्हणा निवडणुकीमध्ये उभे राहा, एखादी जागा निवडून आणा 17 पैकी. फार काही रोजच्या सारखं बोलू नका. आता वेळ आहे तुम्हाला, जरा प्रचार चांगला करा. प्रवेश करायचा चला. मला वाटतं ते टेक्निकल अडचण आहे, तुम्हीच बघतात त्याला टेक्निकल अडचण आहे. त्यामुळे अजूनही संधी दिली, 21 तारखेवर संधी दिली होती. अजूनही काही मागणी असेल तर मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीवर निर्णय घेतील. पण या संदर्भामध्ये तांत्रिक अडचणी त्या त्यांनी पूर्ण केल्या तर मला असं वाटतं की त्याला काही हरकत नाही. सगळ्यांच्या ठिकाणी मदत तरी मिळणार. 80 लाख महिलांच्या निकाल सरकारला शाप मिळतील असं वडेट्टीवार म्हणतायत. नाही, त्यांना म्हणा तुम्ही निवडणुकीत उभे राहा, तुमच्या जिल्ह्यातली निवडणूक आहे, बघू कोणाचे श्राप मिळतात, कोणाचं पुण्य मिळतं. त्यांच्या जिल्ह्यातले नगरसेवक काँग्रेसचे पळून गेलेले, त्यांनी त्यांच्यावर खालच्या मला वाटतं तेच आहे, जे सगळे बोलबच्चन नेते आहेत त्यांनी त्यांचे लोक तर सांभाळावे, त्यांचे लोक सांभाळून त्यांना. आता राऊत साहेब, मी त्यांना म्हटलं तुम्ही एखादी महापालिका, त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की एखादी महापालिका तुम्ही निवडून आणून दाखवा, फक्त बोलत नका राहू. ते काही करत नाही, त्यांचं लक्ष बोलबच्चन करण्यावरच आहे. कुठे ते फील्डवर जात नाही, लोकांमध्ये जात नाही, कुठे त्यांना जो मतं मागत नाही. सकाळ झाले की वाटेल ते तोटातील ते बोलायचं, मोदीजींवर वाटेल तशा भाषेमध्ये टिप्पणी करायची, त्याच्यानंतर देवेंद्रजींवर बोलायचं, शिंदे साहेबांवर बोलायचं. याशिवाय त्यांना येतं काय? त्यांचा कुठेही जनतेमध्ये प्रभाव नाही, त्यांच्या पक्षाचा नाही, त्यांच्या नेत्यांवर लोकांचा मतदारांचा विश्वास नाही. त्यामुळे आता विश्वास गमावलेले लोक आहेत.
त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. त्यांनी बडबड करत राहावी. आम्ही निवडणुका जिंकत राहू. लोक आमच्या पाठीशी आहेत. रोहिणी खडसेंनी म्हटलं की सरसकट सुरुवातीला लाडक्या बहिणींना अनुमती दिली आणि आता एक एक करून अटी टाकतायत, वगळतायत बहिणींना एक एक करून. निवडणुका झाल्या कोण म्हणलं? मला नाही माहिती बहुत जागा मोठ्या मिळाली तर नेत्यात आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू असं शिवसेनेच्या आमदारांनी बैठकीमध्ये म्हटलं होतं. मला वाटतं आता तो विषय संपलेला आहे. सगळ्या ठिकाणी आता कोणीही बंडखोरी करणार नाही. ज्या पक्षाला जागा मिळालेली महायुतीमध्ये तोच पक्ष त्या ठिकाणी जागा लढवेल. कुठे बंडखोरी होणार नाही आमच्यामध्ये. कोणी असेल फॉर्म म्हटले आता ठीक आहे, अजून माघारीला 4 दिवस वेळ आहेत. तोपर्यंत आम्ही सगळे फॉर्म जे बंडखोर असेल त्यांना मागे घ्यायला लावू. आम्ही एक मताने एक दिलाने या निवडणुका लढणार आहोत आणि एकही जागा आमची पडणार नाही. मी पुन्हा रिपीट करतो, हे तुम्ही वाटतं त्यावेळेला दाखवा. 17च्या 17 जागा त्या महायुतीच्या या ठिकाणी निवडून येतील. बहुत जातीय